आपण आता आलोय परेल वर्कशॉप. अरुण दादा आहे. मला ना दादा खूप सारे कमेंट होत पण पोहोचलोय लालबागच्या राजा. आणि इथं 2 ट्रॉली आपल्याला दिसतात आहे. गणेश गल्ली मुंबईच्या सम्राटची ट्रॉली आली बघ मित्रांनो. आतमध्ये असे गणपती आहे बघा मित्रांनो. नंदीचं बघा काम चालू आहे आतमध्ये. अरुण दत्ते वर्कशॉपला ती ट्रॉली बघा इथं. मुंबईचा एकटा राजा धारावी मॅम ग्रुप उल्हासनगर त्यांची इकडे ट्रॉली आली आहे दादाच्या इथं. आपल्या इथं ना मुंबईचा राजा बस हे ना रेशमा खातून या महाराजांचं बघा वर्कशॉप आहे. चेंज पोकलीचा चिंतामणी. आपण आलोय बकरी अड्ड्याला. नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपला मराठी चॅनल सिमरन ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो आता आपण आलोय परेल वर्कशॉपला आणि ना आज आपण परेल वर्कशॉपची अपडेट बघूया आणि बाकी पण आता आज ना आपण फुल अपडेट करणार आहे. तर पहिला आपण करूया परेल वर्कशॉप, मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि चिंचपोकलीचा चिंतामणी, रेशमा खातून वर्कशॉप आणि आपण लास्टला करूया बकरी अड्डा आणि अरुण दत्ते वर्कशॉप. तर आपण बघूया की आपल्याला अरुण दत्ते तिथं आपल्याला दिसतात काय. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, चला मग व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया. आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. तर एकदा बोलूया गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बघा पाऊस खूप चालू आहे, जोरदार पाऊस चालू आहे. तर तुम्ही आपली काळजी घ्या. तर मित्रांनो आपल्याला सुधीर बी ज्योती ब्लॉग्स भेटले बघा इथं. आता काय अपडेट आहे इथली? अपडेट तर खूप सारी आहे पण मोठी अपडेट म्हणजे पाऊस पडतोय. पाऊस पडतो आणि या पावसामध्ये आपण अपडेट देतोय. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सुधीर विथ ज्योती ब्लॉग आणि सिमरन ब्लॉग्स. तर आपण बघूया पुढे अपडेट घेऊया. चला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपण पोहोचलोय परेल वर्कशॉपला. आता बघा सुंदर बघा एकदम मस्त पाऊस चालू आहे. आणि ना आता आपण पावसाने ना परेल वर्कशॉपची आता अपडेट घेऊया. पाऊस आला मला म्हणजे आपला गणपती आला बघा. आता आपण आलोय. तर मित्रांनो आपण आता आलोय परेल वर्कशॉपला. परेल वर्कशॉपची आता अपडेट घेऊया. चला मग आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो इथं बघा आपल्या परेल वर्कशॉप मध्ये सगळे गणपती बघा असे ठेवले. सुंदर सुंदर गणपती बघा. बघा मित्रांनो आतमध्ये असे गणपती बघा आपल्या साईडला. काम जोरात चालू आहे बघा तुम्ही. बहुतेक मित्रांनो हे सगळं प्रभाव आहे बहुतेक बघा मोठ्या गणपतीचा बघू शकतात. हे बघा मित्रांनो इथं बघा मुंबईच्या सम्राटची ट्रॉली आली बघा. ही पण बहुतेक 360 डिग्री मध्ये फिरते बघा. मस्त मोठी ट्रॉली आहे आपल्या परेल वर्कशॉप मध्ये. हे बघा मित्रांनो हे आपली दुसरी ट्रॉली आहे. दुसरी ट्रॉली आहे डोंगरीचा राजाची. हे बघा मस्त मस्त पेंटिंग केली आहे बघा. नवीनच ट्रॉली आहे. हे बघा इथं ना सगळं असं कात्या वेगळं करावा लागतो. या साईडला बघा कात्या वेगळ्या करतात. मग ते सिमेंट मध्ये बुडवून ते करतात बघा. हे बघा कात्या असं वेगळं करून ते काम पूर्ण करतात. हे बघा ही जोगेश्वरीच्या राजाची ट्रॉली आहे बघा. ही बघून घ्या. परेल वर्कशॉप मध्ये आपल्या इथं आली आहे मित्रांनो. बघा आत पण बघा या साईडला पण कामं चालू आहे बघा भरपूर. बघा असं कात्या वेगळ्या करून असं सिमेंट बघा असं सिमेंट असं भरायला लागतं बघा व्हाईट सिमेंट. मित्रांनो हे बघा चेंबूरच्या समर्थ ह्याची ट्रॉली इथं आली आहे बघा. तर मित्रांनो हे बघा इथं ना हे KPR ची एक मूर्ती बघा आपल्याला समोर दिसते. सुंदर मूर्ती आहे बघा गणपतीची आपल्या. हे बघा इथं ना मित्रांनो नंदीचं बघा काम चालू आहे आतमध्ये. या साईडला पूर्ण नंदी बघा आतमध्ये आपल्या साईडला सगळं रेडी होतं ते बघा. मित्रांनो इथं बघा परेलचा विघ्नहर्ता त्याची ट्रॉली आहे या साईडला. ही खूप पहिलीच आली आहे. आणि इथं सगळे प्रभाव आहे बघा आतल्या साईडला. सगळे आतल्या साईडला प्रभाव आहे बघा. हे सिद्धेश्वरांचं आहे. मित्रांनो आता आपण बघितली परेल वर्कशॉपची अपडेट. आता आपण जाऊया मुंबईच्या राजाच्या इथं. मित्रांनो आता आपण पोहोचलोय गणेश गल्ली म्हणजे मुंबईचा राजा या साईडला बसतो बघा. आपण आता आत जाऊया. इथं बसतो बघा मुंबईचा राजा आपल्या साईडला. इथं मित्रांनो लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईचा राजा बघा या साईडला बसतो बघा. मस्त पाऊस पडतोय बघा. ही गणेश गल्ली आहे मित्रांनो.
आपण आता फायनली पोहोचलोय मुंबईच्या राजाच्या इथं बघा. बघा इथं आपण पोहोचलोय. आपण इथली आता अपडेट घेऊया, काय अपडेट आहे. तर मित्रांनो हे बघा, इथं आहे ना मुंबईचा राजा बसतो बघा. असं आता पावसात लोक क्रिकेट खेळतात आहे. आणि बघा इथं आपल्याला 2 ट्रॉली दिसते. हे बघा गणेश गल्ली, लालबागची माता. बघा लालबागची माता या साईडला बसते. आणि इथं 2 ट्रॉली आपल्याला दिसतात आहे, गणेश गल्ली म्हणून लिहिले बघा. हे बघा अजून एक ट्रॉली बघा इथे या साईडला. तर आता मुंबईच्या राजाची ही अपडेट आहे बघा या साईडला. चला आता आपण पोहोचलोय लालबागच्या राजाच्या इथे. आणि इथे आहे ना आपण हे बघा इथे आता बाईक पार्किंग केलेली आहे. आणि आता आपल्या समोरचं आहे बघा लालबागच्या राजाचं काम सुरू झालेलं आहे इथे. हे बघा मंडपाचं. आणि मी तुम्हाला फोडून दाखवतो आता ना. मुंबईच्या राजा करून आलो आहे लालबागच्या राजाच्या इथे. आणि लालबागच्या राजाचं काम बघा इथे मंडपाचं केवढं फास्ट चालू आहे. मोठी क्रेन वगैरे लावून आहे ना. बघा इथेच बसतो लालबागचा राजा, तिथे सगळं काम चालू आहे. बाकी इथे हनुमान मंदिर आहे, त्याच्या बाजूला जा ना तिकडे ट्रॉली आहे, ती पण आपण बघूया. बाकी हे बघा ना इथे लालबागच्या राजाचं केवढं इथे काम चालू आहे. आणि इथे आपण बघतोय ना, हे बघा पाऊस पण आज चालूच आहे खूप सारा. आणि इथे हनुमान मंदिर आहे बघा. झूम करून मी तुम्हाला दाखवतो. तर नक्की इथे तुम्ही या, इथे दर्शनाला या. आणि इथे आहे ना जेव्हा तुम्हाला दर्शन करायचं असेल ना, तर इथे लालबागच्या राजाचं इथे तुम्हाला वर्षाचा 12 महिने दर्शन करायचं ना, तर तुम्हाला इथे दर्शन होणार आहे बघा. असं तुम्ही इथे दर्शन करू शकता. बाकी लालबागच्या राजाची ट्रॉली तिकडे झाकून ठेवलेली आहे. हे बघा हे हनुमान मंदिर आहे. आणि हनुमान मंदिराच्या बाजूलाच मस्त अशी आपली लालबागच्या राजाची ट्रॉली आहे बघा. चला आता आपण आहे ना लालबागच्या राजाचा मेन एंट्रन्स बघितला, आतमध्ये बघितला. आणि आता आपल्या समोर जाणं हे बघा मैदान आहे. तिथे गोल गोल लाईन लागते ना इकडे दर्शनासाठी, तिथे आता आपण आलेलो आहे. आणि इथे बघूया आपल्याला काय अपडेट आता बघायला मिळते. हे बघा आता आपण मैदानात. आणि मैदानात ना आपल्याला सामान ठेवलेलं दिसतंय सगळं. आणि थोड्याच दिवसांनी इकडे पण आहे ना काम चालू आहे. बांबू आहे, परत लोखंडी वस्तू वगैरे सगळं इथे. हे बघा तर इथे आपल्याला थोड्या दिवसातच इकडे पण आपल्याला काम सुरू होताना दिसेल. तर मित्रांनो तुम्ही तिथून लालबागवरनं इथं आलं ना या साईडला, तर या साईडला ना मित्रांनो एक गणपती बसतो. खूप मोठा असतो गणपती. हे बघा समर्थ पट, हनुमान पट. या साईडला ना रंगारी बदक म्हणून एक गणपती बसतो आतमध्ये. खूप मोठा गणपती असतो. तर आता आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो हे बघा रंगारी बदक 4 रहिवासी संघ. बघा इथं हा गणपती बसतो या साईडला. मोठा गणपती असतो या साईडला बघा. तर मित्रांनो आता आपण रंगारी बदकचा गणपती बघितला, त्या साईडची अपडेट बघितली. आता आपण जाऊया चिंचपोकळीचा चिंतामणीच्या इथं. तर मित्रांनो हे बघा त्या साईडला काळा चौकीचा गणपती बसतो. आणि या साईडला बघा मित्रांनो, या साईडला हा रोड जातो ना जो लालबागचा रोड, तिथं बघा चिंचपोकळीचा चिंतामणीचा हा रोड आहे बघा. आतल्या आत म्हणजे आता तुम्ही आतमध्ये लेफ्ट झालं ना, तर लेफ्ट मध्ये हा चिंचपोकळीचा गणपती आहे बघा. आपण आता आत जाऊया. आतमध्येच आहे ना. तर मित्रांनो बघा हे चिंचपोकळीचा जो रोड आहे ना, चिंचपोकळीचा रोड आहे तो इथं बघा विठ्ठल सदन एक सोसायटी आहे. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या गणपतीच्या इथं. आता इथली आता अपडेट घेऊया. पाऊस बघा खूप सुंदर चालू आहे. हे बघा इथं आहे ना चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. आणि इथं चिंचपोकळीचं स्टेशन आहे. आणि या साईडला बघा आपल्याला ट्रॉली बघायला भेटते बघा. बघा सुंदर 2 ट्रॉल्या आपल्याला बघायला भेटतात या साईडला बघा. ही एक ट्रॉली एक आहे आणि ही एक ट्रॉली चिंचपोकळीचा चिंतामणी याची अपडेट आहे. मित्रांनो हे बघा हे ना रेश्मा खातून या मॅडमचं बघा वर्कशॉप आहे आतमध्ये. आपण आता आतली अपडेट पण घेऊया काय अपडेट आहे. बघा इथं ना आतमध्ये मित्रांनो खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा रेश्मा खातूनची. बघा इथं गणपती बघा ठेवलेली इथं सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा. तर पेंटिंग याची चालू झाली नाही अजून. या साईडला बघू शकता गणपती बाबा आहेत. तर मित्रांनो आपण इथं आता पोहोचलोय उदय खातूनच्या वर्कशॉप मध्ये. तुम्ही बघू शकतात इथं आता पहिले इथं प्लास्टिक नव्हती, आता सगळं प्लास्टिक लागले बघा या साईडला. आणि आतमध्ये पण खूप काम चालू आहे जोरदारात. तर मित्रांनो आता आपण आलोय बकरी अड्ड्याला. इथली आता अपडेट घेऊया काय अपडेट आहे. मित्रांनो
या साईडला ना आतमध्ये मूर्त्या ना सगळं म्हणजे असंच ठेवलंय. तर ना मी आपलं काय दाखवू शकत नाही. ठीक आहे, चला मग आपण जाऊया दुसरीकडे. हे बघा मित्रांनो, इथं आहे ना सगळे प्रभाव ठेवले बघा सापाचे. या साईडला बघा, इथं पण सगळे प्रभाव आहे बघा या साईडला आतमध्ये. मित्रांनो, आपण तिथं बघितलं गजमुघाटचं अपडेट. आता इथं बघा, इथं पण बघा मस्त बघा काम चालू आहे या साईडला पण. हे पण बहुतेक बकरी अड्ड्याची अपडेट आहे. म्हणजे या साईडला बघा बघा इथं वरती बघा चढले लोक बघा, बांबू आतून बांधतात आहे, असं सुतळी बांधताय बघा आतमध्ये. किती वरती चढले आणि किती जोरात पाऊस आहे बघा या साईडला. काम किती जोरात मित्रांनो, आता आपण आलोय अरुण दत्ते वर्कशॉपला, अरुण दत्ताच्या इथं. बघा गेल्या वेळी जेव्हा मी अपडेट यायला आलो होतो ना मित्रांनो, तेव्हा फक्त मला तिथं 4 ट्रॉल्या दिसल्या होत्या. आता बघा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 म्हणजे बाहेरच 7 ट्रॉल्या आहे मित्रांनो. तर वर्कशॉपच्या आतमध्ये किती ट्रॉल्या असेल ते बघू शकता. चला आपण आता ट्रॉलीची बघूया. आता ट्रॉली इथं कुठल्या कुठल्या मंडळाची ट्रॉली आपली इथं आली आहे मित्रांनो. पहिली ट्रॉली आहे, तुम्हाला सगळ्या बघा ट्रॉल्या मी दाखवतो. तुमच्या मंडळाच्या पण ट्रॉल्या आहे का बघा तुम्ही. हे बघा पहिली ट्रॉली आहे कृष्णनगरचा राजा परल, मूर्तिकार अरुण दत्ते. दुसरी ट्रॉली आहे बघा कोलभाट लेनचा राजा, ओम नमः शिवाय. बघा शिवायचं हे आहे या साईडला. ते बघा मित्रांनो, तिसरी ट्रॉली आहे बघा ही आहे, पण ह्याचं नाव नाही आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि चौथी ट्रॉली बघा इथं मुंबईचा एकटा राजा धारावी. बघा हे धारावीची आहे, ओम साई राम मित्र मंडळ. आणि हे बघा ही चौथी आपली म्हणजे. तर मित्रांनो बघा लास्ट ट्रॉली बघा कुलाब्याच्या महागणपती. बघा ही ट्रॉली बघा इथं या साईडला. आणि बघा इथं अजून एक ट्रॉली आहे मित्रांनो. हे बघा फोर्टचा लाडका, त्याची पण इथं ट्रॉली आहे. म्हणजे कुलाब्याचे ना भरपूर गणपती दादाकडे, आपल्या अरुण दादाकडं. आणि इथं पण आहे बघा एक ट्रॉली आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. अंटाफिल चर्चचा महाराजा. बघा अंटाफिल चर्चचा महाराजा. बघा ही पण एक ट्रॉली. आपण अशा सगळ्या अशा मित्रांनो, हे बघा इथं ना कृष्णल आर्ट्स मूर्तिकार अरुण दत्ते त्यांचं वर्कशॉप आहे. बघा बाहेर बघा हनुमानजीचा प्रभाव आहे बघा, मस्त सुंदर प्रभाव आहे बघा या साईडला. बघा समोर हनुमानजीचा. तर मित्रांनो हे बघा दादाशा इथं ना ही ट्रॉली आहे पहिली MM ग्रुप उल्हासनगर. मित्रांनो पहिली ट्रॉली बघा MM ग्रुप उल्हासनगर, त्यांची इकडे ट्रॉली आली आहे दादाच्या इथं आपल्या उल्हासनगरच्या इथं. दुसरी ट्रॉली आहे बघा कृष्ण सुदामा मित्र मंडळ टॅकलेन सांताक्रूज. बघा सांताक्रूजची इथे ट्रॉली आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो हे बघा कृष्णल आर्ट्स मूर्तिकार अरुण दत्ते त्यांचे गुरुजी होते. बघा इथे एक मूर्ती आहे बघा, दादाची मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे बघा एकदम गणपतीची. श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवला. चला आता आपल्या समोरच आहे ना इथे अरुण दादा आहे. मला ना दादा खूप सारे कमेंट होते की अरुण दादा कुठे आहे, अरुण दादा कुठे आहे. तर मी माझ्याकडे त्यांच्याकडे काय प्रश्नाचं उत्तरच नव्हतं की मी त्यांना काय उत्तर देऊ. तर आता फायनली आपल्या समोर आहेत अरुण दादा. तर काहीतरी आपल्या व्ह्युअर्ससाठी बोला दादा. सगळ्यांनी एवढं सपोर्ट केला, सगळ्यांनी एवढं प्रेम दाखवलं. आजच्या महाराष्ट्राने, आजच्या भारतामध्ये जेवढी लोक आहेत, जेवढे आपले फॅन फॉलोवर आहेत, जेवढे आपले चाहते आहेत, बाप्पाची चाहते आहेत, त्यांनी जो मला प्रेम दिला, जो आधार दिला, जो सपोर्ट दिला, त्याच्याकडे मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज माझ्या गणेश नगरीसाठी आपल्याला सपोर्ट केला, चांगले कमेंट केले, चांगले ब्लेसिंग दिले. असं सपोर्ट करत राहावा, असं प्रेम दाखवा आणि तुमच्या मोठ्या लोकांचा असा आशीर्वाद ठेवा. नक्कीच चांगला गणपती मी बनवत राहील आणि तुमचं प्रेम नेहमी कायम माझ्यासोबत राहू द्या.
नक्की दादा, आमचा आणि आमच्या सबस्क्रायबर जेवढे पण माझे मंडळी आहे ना, त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला असणार आहे. तर एकदा बोला दादा, गणपती बाप्पा. मोरया. चला भेटूया. थँक्यू दादा. मित्रांनो, आता मी हा व्हिडिओ आता एंड करते इथं. तुम्हाला सगळी आता मी इथं इथली अपडेट दिली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगला मग चला, गणपती बाप्पा मोरया.